मागील आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे। ब्रह्मपुरी, गोंडपिवरी, बल्लारपूरनंतर आता चंद्रपूर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्येची घटना उघडकीस आली। अष्टभुजा वार्ड येथे राहणारा 25 वर्षीय सूरज सिंग कुवर असे मृतकाचे नाव आहे। या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। मृतक व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते। 16 फेब्रुवारी रोजी रात्री मृतक सूरज सिंग हा आपल्या मित्रासोबत दारूची पार्टी करत होता। त्या दरम्यान आपल्यात त्यांचा वाद झाला। वादाचे रूपांतर मारहाण झाले व त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने सूरजची हत्या केली। हत्या केल्यावर आरोपीने सूरजचा मृतदेह अष्टभुजा येथील मनपाच्या डम्पिंग यार्ड येथे कचऱ्याच्या खड्ड्यात टाकला, जेणेकरून कुणाला मृतदेह मिळणार नाही। मात्र 17 फेब्रुवारीला घटनास्थळावर परिसरातील नागरिकांना रक्ताचा सडा आढळून आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली। रामनगर पोलीस तात्काळ अष्टभुजा येथे दाखल झाले। त्यांनी तपास सुरू केला असता सूरज सिंग हा सकाळपासून दिसला नसल्याचे आढळून आले। सखोल व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह डम्पिंग यार्ड येथे शोधून काढला। रात्री सूरज कुणासोबत होता यावर माहिती काढली असता या प्रकरणात अविनाश सोनटके, आदर्श हलदर, धम्मदीप उर्फ राजा इंगडे व अभिषेक मेहता यांना अटक करण्यात आली। मृतक सूरज सिंग कुवर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे। तो परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याची माहिती आहे। त्या कारणावरून सूरजची हत्या करण्यात आली असा अंदाज पोलिसांनी लावला आहे। सध्या पोलीस कारवाई सुरू आहे। पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे अशी माहिती रामनगर पोलिसांतर्फे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता देण्यात आली। नगर पोलीस स्टेशनला जी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीवरून मृतक हा जरा गुंड प्रवृत्तीचा होता आणि तो लोकांना त्रास देत होता। त्या कारणातून हत्या झाली आहे असा प्रायमा फेसी आताचा आमचा तपास आहे। अजून तपास फार शिल्लक आहे। गुन्हे तपासासंदर्भात जे आरोपी आहेत असे 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। अजून चौकशी सुरू आहे। चौकशी ती पुढील जे काही होईल त्याचा सविस्तर आम्ही आपल्याला कळवू।